श्रीराम समर्थ नामसमाधी सहज समाधी. प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन. भाग क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 26. भक्त कसा असतो? उत्तर: संसारातील सगळ्या भोगवस्तू भक्ताच्या अवतीभोवती वावरतात, पण त्याच्या आत त्या शिरत नाहीत. जोपर्यंत त्याची वृत्ती भगवंताकार राहते तोपर्यंत भगवंत त्याच्या नजरेसमोरून हलत नाही. अर्थात तोपर्यंत भोगवस्तूंकडे त्याचे लक्ष जात नाही. प्रश्न 27. भक्त व साधक यामध्ये फरक कोणता? उत्तर: माझे अंतरंग मी भगवंताला अर्पण केले ही जाणीव जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत तो साधक, आणि ती निःशेष विलीन होऊन मी नाही फक्त तोच आहे ही भावना स्थिर झाली की भक्त. 28 नंबर प्रश्न. भक्ताचे काय पाहू नये? उत्तर: भक्ताची जात पाहू नये, त्याचे वय पाहू नये, त्याची लौकिक विद्या पाहू नये, त्याचे भाषा ज्ञान पाहू नये, त्याचे शरीर सौंदर्य पाहू नये, त्याच्या नातेवाईकांचे मत पाहू नये, त्याचा प्रपंच पाहू नये. प्रश्न 29. भक्त ओळखावा कसा? उत्तर: दिवस व रात्र जो भगवंताच्या नामात मस्तपणे राहतो तो खरा भक्त. 30. भगवंत सगुणाला कसे मानावे? उत्तर: भगवंताची मूर्ती ही साक्षात भगवंत आहे अशी निस्संदेह धारणा धरावी. जो निर्गुण आहे तोच भक्तासाठी सगुण होतो. 31. कोणाच्या पाया पडावे? उत्तर: संसारात ज्याला एका भगवंताशिवाय दुसरा आधार खरा वाटत नाही आणि ज्याला एका भगवंताच्या नामावाचून दुसरे काहीच सुचत नाही तो पाया पडण्यास योग्य समजावा. 32. प्रेम म्हणजे काय? उत्तर: प्रेम केल्याशिवाय ते काय आहे कळत नाही, तरी आपल्यावर जितका आपला आपलेपणा तितका तो भगवंतावर जडणे हे प्रेम. 33. प्रेमतंतू कशाला म्हणतात? उत्तर: आपल्या प्रियतमाशी अत्यंत नाजूक भावना गुंतणे याचे नाव प्रेमतंतू होय. 34. प्रेमतंतू तुटतो का? उत्तर: स्वार्थी वासना प्रेम तोडते. वृत्ती बहिर्मुख होऊन शरीर सुखाकडे धावायला लागली की नाजूक प्रेमतंतू भंगतो. सांसारिक लोकांची अहोरात्र संगती, लौकिक शास्त्राचा पुष्कळ अभ्यास आणि फार लेखन वाचन निरूपण यांच्यामुळे प्रेमतंतू सुकतो. प्रश्न 35. नामोच्चारण आणि नामस्मरण यात फरक कोणता? उत्तर: वस्तुतः दोन्हीमध्ये फरक नाही. दोन्ही परावाणीतूनच उगम पावतात, परंतु नामोच्चारणामध्ये ती जाणीव नसते तर नामस्मरणामध्ये ती जागी राहते. अर्थात दोन्हीमध्ये नाम एकच असते. पहिल्यामध्ये अधूनमधून भगवंत मनात येतो तर दुसऱ्यामध्ये तो सारखा ठाण मांडून बसतो. तरी पहिल्यातूनच दुसरे आपोआप उदय पावते हे मात्र विसरू नये. म्हणून नुसत्या नामोच्चारणाने देखील जीवाचे पाप नष्ट होते असा अनुभव येतो. 36. प्रियतमाचे ध्यान कसे करावे? उत्तर: आपल्याला आवडेल त्या रूपात करावे. जाता येता उठता बसता करावे, एके ठाई बसून करावे, डोळे उघडे ठेवून किंवा ते मिटून करावे, आरंभी नियमांच्या बंधनात करावे व पुढे बंधनातीत होऊन ते घडावे. शरीर आहे तोपर्यंत ध्यान न सुटणे, ते अखंड चालणे हेच नामस्मरणाचे खरे लक्षण होय. 37. नामात मन का रंगत नाही? उत्तर: नामासाठी नाम घेत नाही म्हणून. जेथे आसक्ती असते तेथे मन मनापासून चिकटते. नामात आसक्ती लागली की मन तेथे सहज रंगून जाईल. ती लागण्यास संतांचा सहवास आणि सतत अभ्यास करावा. 38. भगवंताच्या प्रेमासाठी प्रपंच सोडावा लागतो का? उत्तर: छे मुळीच नाही. हा एकांत हवा. नामाची आसक्ती जडून आपली वासना नामात गुंतू लागली की भगवंत नजरेपुढून हलत नाही. भगवंताच्या सानिध्यात घरादारात अरण्याचा एकांत अनुभवता येतो. नामात मन गुंतले नाही तर अरण्याच्या एकांतात संसाराचा लोकास
अनुभव येतो. 39. प्रेम व्यक्त कसे होते? उत्तर, प्रेम 2 प्रकारे बाहेर पडते, प्रवृत्ती रूपाने व निवृत्ती रूपाने. भगवंताची सेवा करणे, त्याचे गुण गाणे, त्याच्यावर ग्रंथ लिहिणे, लोकांना भगवंताकडे वळवणे हे प्रवृत्तीरूप प्रेमाचे लक्षण. तर जगात जिकडे तिकडे भगवंत भरलेला आढळल्याने सौंदर्याची प्रचिती येऊन त्याने वेडावून स्वस्थ होणे हे निवृत्तीरूप प्रेम होय. 40. सौंदर्य कसे अनुभवावे? उत्तर, आसक्तीमध्ये आनंद आणि आनंदामध्ये सौंदर्याची प्रचिती येते. भगवान श्रीकृष्ण एकच होते, पण त्यांच्यामधील सौंदर्य फक्त गोपींनाच सापडले. गोपींचे चित्त भगवंतामध्ये आसक्त झाले, खऱ्या अर्थाने त्याच्याशी चिकटले. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा सगळा आनंद श्रीकृष्णाभोवती केंद्रित झाला. त्यात भगवंताचे दिव्य सौंदर्य आपोआप अनुभूतीत अवतरले. 41. भक्तीचा पंथ आहे काय? उत्तर, छे, पंथ आकुंचित असतो. भगवंताच्या सानिध्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही आणि भगवंतापाशी आकुंचितपणाला वाव नाही. म्हणून भक्ती हा मार्ग आहे, पण पंथ नाही. भगवंत एकदा आवडला की सारखे त्याचे नामस्मरण करायचे, त्याचे चिंतन सहज घडायचे, त्याच्या वाचून चैन नसायचे. हाच भक्तीचा मार्ग. 42. नामात प्रेम केव्हा येईल? उत्तर, भगवंताचे आकर्षण झाल्यावर त्याच्या रूपाचे प्रेम येणे सोपे जाते. रूपाला थोडी तरी का होईना उपाधी आहे, परंतु नामाला उपाधीच नसल्याने नामात प्रेम येणे कठीण जाते. रूप आणि सेवा दोन्हींपेक्षा नाम अधिक सूक्ष्म असल्याने दृश्याचा निःशेष निराश झाला तरच नामात प्रेम येते. भगवंताच्या नामात व सेवेमध्ये देहबुद्धी क्षीण होत गेली की मग नामात प्रेम येते. 43. संतांच्या सहवासात साधनाचा लाभ कसा होतो? उत्तर, संतांची संगत केल्याने प्रत्येक जीवाच्या मनोरचनेप्रमाणे त्यास योग्य असलेल्या साधन मार्गाचा लाभ होतो. तरी पण पुढे दिलेल्या 5 प्रकाराने माणसे साधन करू लागतात. 1. संतांच्या तोंडून भक्ताच्या व भगवंताच्या कथा वारंवार ऐकल्याने साधकाचे मन त्यांच्यातच आवडीने रमून जाते. 2. अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उदय पावते. 3. संतांच्या निस्वार्थी प्रेमाने माणूस पूर्णपणे वश होतो आणि त्या संतांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य घालवतो. 4. संतांपासून मिळालेल्या मंत्रावर दृढ श्रद्धा ठेवून माणूस त्याचा जप करण्यात रंगून जातो आणि हळूहळू देहबुद्धी विसरतो. किंवा 5. सत्संगाच्या प्रभावाने मनातील विकार क्षीण होत जातात आणि माणसाला शरणागत होण्याची तळमळ लागते. 44. संतांचे प्रधान लक्षण कोणते? उत्तर, संतांची लक्षणे सांगणे सोपे नाही, पण लोकसंग्रही संतांची काही लक्षणे सांगता येतात. 1. वेद, श्रुती, सद्गुरू आणि भगवंत यांच्या वचनावर पूर्ण विश्वास. 2. भगवंताबद्दल निसंशय ज्ञान. 3. परस्त्री, परद्रव्य आणि प्रतिष्ठा या तिन्हीबद्दल संपूर्ण अनासक्ती अथवा उदासीनता. 4. कोणत्याही प्रसंगी पापाचरणापासून दूर राहणे. 5. संपत्तीची अथवा विपत्तीची अवस्था असो आपले चित्त भगवंतापासून बाजूला न सरणे. 6. आपला जो द्वेष करतो त्याच्यावर प्रेमच करणे. 7. अत्यंत निर्भयता आणि काळजीपासून मुक्तता. 8. अखंड प्रसन्नता. 9. दीन व दुःखी लोकांबद्दल पोटातून कळवळा. प्रश्न 45. साधकाला आपल्या साधनात कोणती विघ्ने येतात? उत्तर, मी मोठा साधक आहे असे वाटणे हा सर्व विघ्नांचा राजा आहे, पण त्याच्या खालोखाल पुढील विघ्ने देखील बाधतात. 1. लोकांमध्ये मानसन्मान वाढणे. 2. पुष्कळ माणसे वश होणे. 3. जरुरीपेक्षा अधिक पैसा मिळू लागणे. 4. आपल्या मनासारखे घडत जाणे. 5.
प्रकृती ठणठणीत राहणे. 6. आणि कुटुंबातील सर्व माणसे अनुकूल असणे. प्रश्न 46. श्री सद्गुरूंना अत्यंत प्रिय कोण असतो? उत्तर, जवळ पैसा असून जो दान करतो तो माणूस श्री सद्गुरूंना प्रिय असतो. तर जवळ पैसा नसून जो दान करण्यास मागे पुढे पाहत नाही तो माणूस त्यांना अत्यंत प्रिय असतो. याच न्यायाने रणशूर त्यांना प्रिय असतो, तर विचारशूर किंवा विवेकशूर त्यांना अत्यंत प्रिय असतो. अडाणी व नम्र माणूस त्यांना प्रिय असतो, तर विद्वान व लीन माणूस त्यांना अत्यंत प्रिय असतो. भगवंताचे नाम घेणारा त्यांना प्रिय असतो, तर विकार आवरून वृत्ती सांभाळून नाम घेणारा त्यांना अत्यंत प्रिय असतो. शेवटी आत्मज्ञानी पुरुष त्यांना प्रिय असतो, तर ज्ञानी असून भक्तीने ओथंबलेला पुरुष त्यांना अत्यंत प्रिय असतो. 47. सर्वात उत्तम अवस्था कोणती? उत्तर, माणसाला 6 अवस्था अनुभवास येतात. 1 जागृती, 2 स्वप्न, 3 सुषुप्ती, 4 बेशुद्धी, 5 तुर्या आणि 6 उन्मनी. पहिल्या 4 अज्ञानाच्या अवस्था आहेत. तुर्या व उन्मनी ज्ञानावस्था आहेत. सुषुप्ती व बेशुद्धी यामध्ये देहाचे भान नसते. त्याचप्रमाणे तुर्या व उन्मनी यामध्ये देखील देहभान नसते. अज्ञानात असो किंवा ज्ञानात असो, देहभान हरपले की जगाचा व दुःखाचा विसर पडतो. पण अज्ञानाचे अभान तात्पुरते, तर ज्ञानाचे अभान कायमचे असते. म्हणून ज्या अवस्थेत गेल्यावर पुन्हा अज्ञानात जीव परत येत नाही ती अवस्था सर्वोत्तम होय. उन्मनी ही अशी अवस्था आहे. 48. निष्ठा म्हणजे काय? उत्तर, अचल विश्वास म्हणजे निष्ठा. ज्याच्यावर निष्ठा असते ती व्यक्ती अथवा ते तत्व अथवा ते साधन आपल्या जीवनामध्ये व्यापून राहते. 49. प्रापंचिक साधक कसा ओळखावा? उत्तर, ज्याच्या जीवनात भगवंत प्रधान आणि संसार गौण तो संसारी साधक होय. 50. जीवनमुक्ती श्रेष्ठ का विदेहमुक्ती श्रेष्ठ? उत्तर, ज्या मुक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाची धारा अखंड वाहते ती श्रेष्ठ होय. या दृष्टीने जीवनमुक्तीच सरस आहे. कारण जीवनमुक्त पुरुष भगवंताच्या प्रेमाचा जगावर नुसता वर्षाव करतो आणि असंख्य जीवांना पावन करतो. पुढे आहे सहज समाधी, चिंतामुक्त जीवन. शेवटचा भाग तो आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.